चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टीईटी 2025 तुमचा पेपर हा 23 नोव्हेंबरला आहे। मानसशास्त्राचे टोटल आपण 1100 क्वेश्चन घेणार आहोत। हा पहिलाच व्हिडिओ आहे। प्रत्येक व्हिडिओमध्ये 30-30 प्रश्न असणार आहे। पेपर 1 आणि पेपर 2 ला ह्या 1100 च्या बाहेर तुमचा पेपर 1 चाही प्रश्न जाणार नाही आणि पेपर 2 चाही जाणार। संपूर्ण मानसशास्त्राचे 1100 प्रश्न असणार आहेत। विथ व्हिडिओ असतील। प्रत्येक व्हिडिओला 30 कधी 60 प्रश्न असतील, कधी 90 प्रश्न असणार। ठीक आहे, चला घेऊ, जास्त तुमचा वेळ घेत नाही। आपली टेस्ट सिरीज आहे, 50 रुपये फीस आहे। टेलिग्रामचा ग्रुप आहे, त्या टेलिग्रामच्या ग्रुपला ही पीडीएफ असेल तशी टाकतो, तुम्ही बघून घ्या। ठीक आहे, चला या ठिकाणी क्वेश्चन तुम्हाला या टाइप मध्ये सगळे दिलेले आहेत। पहिल्या क्वेश्चन घेऊया, एकदम बेसिक पासून सगळे तुम्हाला 1100 क्वेश्चन मानसशास्त्र बघा। किशोर अवस्थेत टिंब काळ म्हणतात, तर दृढीकरणाचा काळ हा किशोर अवस्थेत म्हणतात। तुमचा जास्त वेळ घेणार नाही पेपर असल्यामुळे। ठीक आहे, कर्मचं उत्तर आहे, त्याला मी लाल अक्षराने पर्यायाला सुद्धा केलं की तुम्हाला सुद्धा पटकन दिशी लक्षात येईल। रॉस, आता रॉस यांच्यानुसार बघा, रॉस याच्या मते किशोर अवस्थेत मेंदूची वाढ टिंब टक्के होते। किती टक्के? तर 85% होती। कोणाच्या मते? तर रॉस याच्या मते, कारण हा प्रश्न मागच्याच टीईटीला विचारलेला, लक्षात ठेवा। त्यानंतर पुढचा, किशोर अवस्थेत बालक टिंब काय आहे? चंचल आणि धडपडते का? स्नायूचा विकास झपाट्याने होतो का? विविध संस्था कार्यक्षम होतात का? सगळे बरोबर आहे। कशामध्ये? किशोर अवस्थेमध्ये चंचल आणि धडपड असतं। कोण? बालक। स्नायूचा विकास झपाट्याने होतो, विविध संस्था त्याच्या कार्यक्षम होतात, हे सगळं कशामध्ये? किशोर अवस्थेमध्ये। त्यानंतर किशोर अवस्थेत टिंब असंही म्हणतात, तर किशोर अवस्थेत काय म्हणतात? तर कौशल्य संपादनाचं वय असं कुणाला म्हणतात? तर किशोर अवस्था ही या किशोर अवस्थेला म्हणतात। टिंब अवस्थेत मुला मुलींचे स्वतंत्र गट तयार होतात, कुठली अवस्था आहे? तर किशोर अवस्थाचा आहे। हा सुद्धा प्रश्न मागच्याच टीईटीला विचारलेला आहे। टिंब अवस्थेमध्ये, कुठली किशोर अवस्थेमध्ये मुला मुलींचे स्वतंत्र गट त्या ठिकाणी तयार होतात। पुढचा आहे, किशोर अवस्थेचे टिंब हे महत्वाचं वैशिष्ट्य आहे, तर कुठलं महत्वाचं वैशिष्ट्य? की संघ प्रवृत्ती निर्माण होते। कशामध्ये? किशोर अवस्थेत। तोच अगोदरचा जो प्रश्न आहे सेम त्याच उदाहरण हे आहे। ओके, चला पुढचा प्रश्न घेऊया। किशोर अवस्थेतील बालकांना टिंब साठी प्रेरित करावं, कशासाठी? तंतुवाद्यासाठी करावं, ऐतिहासिक कथा वाचण्यासाठी करावं, भाषण संभाषण करण्यासाठी सुद्धा प्रेरित करावं। वरील सर्व बरोबर आहे। दिवस तुझे हे फुलायचे, झोपाळ्या वाचून झुलायचे, या ओळी टिंब अवस्थेत लागू पडतात, तर ह्या ओळी कुमार अवस्थेमध्ये लागू पडतात। हा सुद्धा टीईटीला विचारलेला प्रश्न आहे। खालीलपैकी टिंब ही कुमार अवस्था नाही। आता कोमारी अवस्था ही कुमार अवस्थेमध्ये येते, त्यानंतर पौगंड अवस्था ही सुद्धा कुमार अवस्थेमध्ये येते, आणि पुनर्जन्माची अवस्था ही सुद्धा कुमार अवस्थेमध्ये। मग येत नाही कुठली? तर कौशल्य संपादन अवस्था ही कुमार अवस्थेमध्ये येत नाहीये। पुढचा, विषमलिंगी आकर्षण वाटणे हे टिंब अवस्थेचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे। हा सुद्धा विचारलं, तर कुमार अवस्था ही विषमलिंगी आकर्षण वाटणं हे कुमार अवस्थेचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे। खालीलपैकी टिंब ही कुमार अवस्थेचं वैशिष्ट्य नाही, तर बघा, संक्रमणाचा कालखंड कुमार अवस्था आहे, भावनिक ताणतणावाचा काल हा कुमार अवस्थेमध्ये आहे, वादळी शांततेची अवस्था सुद्धा कुमार अवस्थेला म्हणतात, वाढ रोखण्याचा काळ हा कुमार अवस्थामध्ये नाहीये, म्हणून हे वैशिष्ट्य त्याचं नाहीये। पुढचा प्रश्न, कुमार अवस्थेत मुला मुलींचा नवा जन्म होतं असं टिंब यांनी म्हटलं, महत्वाचं लक्षात ठेवा। कुमार अवस्थेत, कौमार्य अवस्था जी आहे, कौमार्य अवस्थेत मुली मुलींचा नवा जन्म होता असं कोणी म्हटलेलं आहे? तर स्टॅनले हॉल आहेत यांनी तसं म्हटलेलं आहे। ओके, चला आपला टेलिग्रामचा ग्रुप जॉईन करा, ते तुम्हाला पीडीएफ जशाल तशी शेअर करून देतो। सगळे 1100 क्वेश्चनचे असणार आहे, काळजी करू नका। आपलं श्री अकॅडमीचा ऍप डाउनलोड करून घ्या, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन लिंक दिलेली आहे। 50 रुपयात टेस्ट सिरीज आहे, पेपर 1 पेपर 2 दोन्ही दिलेले आहे। शारीरिक बदलामुळे मुला मुली गोंधळून जातात, एकलकोंडी बनतात, सामाजिक दाभिन्यता निर्माण होते, हे टिंब अवस्थेचं वैशिष्ट्य आहे। तर कुठली? तर कुमार अवस्थेचं ते वैशिष्ट्य लक्षामध्ये राहू द्या। पुढचा प्रश्न घेऊया बघा, अध्यापकांनो कुमारांना अभ्यासाची प्रेरणा द्यावी, विचारशक्तीला चालना देणारं अध्यापन करावं, आवडीचा अभ्यासक्रम निवडून द्यावा, हे बघ सगळं वरील सर्व काय अध्यापकांनी कुमारांना त्या ठिकाणी करावं टिंब म्हणून। ओके, दिलेली माहिती। कुमारांच्या अभ्यासक्रम रचनेमध्ये टिंबचा समावेश असावा, कशामध्ये? जयंती पुण्यतिथी समावेश असावा,
तर्क, अनुमान या गोष्टीचा समावेश असावा, कल्पना आणि स्मरण याचा सुद्धा समावेश असावा, म्हणजे वरील सर्व समावेश असावा. आता हा खालचा प्रश्न हा सुद्धा विचारला मागच्या टीईटीला विचारलेला आहे तुमचा. हे सगळे प्रश्न महत्वाचे आहेत, अतिशय इम्पॉर्टंट आहेत. 23 तारखेला खूप सारे 1100 प्रश्न मध्ये तुम्हाला आलेले दिसतील. टिंबटिंब अवस्थेतील बालकांच्या सूला धक्का लागेल असं भाषण करू नये. कुठल्या? तर कुमार अवस्थेतील बालकांच्या सोला धक्का बसेल किंवा धक्का लागेल असं भाषण त्या ठिकाणी करू नये. काय? कुमार अवस्था. हा मागचा टीईटीचा प्रश्न आहे. कुमारांच्या आदर्श शोधण्यासाठी, ठीक आहे, शोधासाठी किंवा कुमारांच्या आदर्श शोधासाठी शिक्षकांनी टिंबटिंब करावे. काय नेमकं करावे शिक्षकांनी? तर स्वतः आदर्श वर्तन करावं. ओके. खालीलपैकी टिंबटिंब हा व्यक्तिमत्वावर परिणाम करणारा जैविक घटक आहे. कशावर? लक्षात ठेवा, व्यक्तिमत्वावर परिणाम करणारा जैविक घटक कुठला आहे? तुम्हाला खाली पर्याय: शाळा, क्षमता, समाज आणि मित्र. मित्र हा व्यक्तिमत्वावर परिणाम करणारा हा जैविक घटक आहे, मित्र. पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी टिंबटिंब हा व्यक्तिमत्वावर परिणाम करणारा बाह्य घटक आहे. बाह्य घटक म्हटलं भौगोलिक परिस्थिती हा बाह्य घटक आहे, आणि जैविक तुम्हाला घटक म्हटलं तर मित्र हा जैविक घटक. एवढं लक्षामध्ये राहू द्या. पुढचं 20 नंबरचा क्वेश्चन आहे. शरीरामध्ये वक्रस्थ ग्रंथी जास्त प्रमाणात पाझरल्या तर व्यक्ती टिंबटिंब येतो. काय येतो? चंचलपणा त्या ठिकाणी येतो. पर्याय क्रमांक 1च आहे. त्यानंतर खालीलपैकी टिंबटिंबचा सामाजिक विकास जास्त प्रमाणामध्ये होईल. कशाचा? मंदबुद्धी, सामान्य मनुष्य, संत, योगी. तर कलाकार जो व्यक्ती आहे त्याचा या ठिकाणी सामाजिक विकास जास्त प्रमाणामध्ये होईल. 22 नंबरचा क्वेश्चन आहे. टिंबटिंब व टिंबटिंबचा आधार घेऊन, आता हे 2 रिकाम जागा आहे. मूल हे स्वावलंबी बनतं. कशाचा आधार घेऊन? एक म्हणजे अनुकरण आणि दुसरं म्हणजे निरीक्षण. या 2 गोष्टीचा आधार घेऊन मूल हे कसे बनतात? स्वावलंबी बनतात. पर्याय 2 आहे. हे पीडीएफ मिळून जाईल. टेलिग्रामचा ग्रुप जॉईन करा सर्वांनी, ठीक आहे. श्री अकॅडमीचा ऍप आपलं डाउनलोड करून घ्या. 49 रुपयामध्ये टेस्ट सिरीज आहे. टीईटी पेपर 1, 2. व्यक्तिमत्व म्हणजे सामाजिक परिस्थितीत घडणाऱ्या व्यक्तीच्या वर्तनाची गोळाबेरीज, अशी व्याख्या कोणी केली? या व्याख्यावर तुम्हाला अनेक वेळा प्रश्न विचारतात. बघा, ए.ई. ट्रान्सलर यांनी ती व्याख्या केलेली आहे. 24 नंबरचा क्वेश्चन आहे. व्यक्तिमत्व हे व्यक्तीच्या कोणत्या शारीरिक मानसिक गुणधर्मात समावले नसून ते टिंबटिंब आहे? ते काय आहे? तर संघ रूपामध्ये आहे. 25 क्वेश्चन आपण एकूण प्रत्येक लेक्चरला 30 किंवा 60 किंवा 90 प्रश्न घेणार आहोत. व्यक्तिमत्व हे टिंबटिंब देणगी आहे. तर व्यक्तिमत्व ही कुठली देणगी? प्रायोगिक, कृत्रिम, नैसर्गिक. जास्त वेळ क्वेश्चन आणि आन्सर एवढंच आपण घेणार आहोत. व्यक्तिमत्व ही नैसर्गिक देणगी आहे. GW ऑलपॉर्ट यांनी व्यक्तिमत्वाला टिंबटिंब म्हटलंय. काय म्हटलंय व्यक्तिमत्वाला? कोणी म्हटलंय? GW ऑलपॉर्ट यांनी व्यक्तिमत्वाला काय म्हटलंय? मानसिक यंत्रणेची संघटना असं व्यक्तिमत्वाला म्हटलेलं आहे. 27 नंबरचा क्वेश्चन आहे. व्यक्तिमत्व बरोबर टिंबटिंब गुणिले टिंबटिंब अशा प्रकारे आहे. हा सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. व्यक्तिमत्व बरोबर टिंबटिंब गुणिले टिंबटिंब काय आहे? तर व्यक्तिमत्व म्हणजे काय? तर अनुवंश गुणिले परिस्थिती. लक्षात ठेवा, व्यक्तिमत्व बरोबर अनुवंश गुणिले परिस्थिती, व्यक्तिमत्वाची व्याख्या. पालकांनी मुलाबद्दल वास्तव अपेक्षा बाळगल्या सोचा प्रतिमा. वास्तव बघा, वास्तव अपेक्षा जर बाळगल्या तर त्या ठिकाणी सो प्रतिमा ही उंचावते. त्यामुळे वास्तव अपेक्षा हा महत्वाचा शब्द आहे. शिक्षकाने केलेले टिंबटिंब व टिंबटिंब यामुळे सो प्रतिमा उंचावते. शिक्षकाने काय केलेलं? कौतुक केलं असेल आणि एखाद्या गोष्टीला दिलेलं प्रोत्साहन असेल त्याच्यामुळे सो प्रतिमा कशी उंचावते. शेवटचा प्रश्न आहे. स्वप्रतिमा उंचवण्यासाठी काय करायचं? स्वतःकडे अनुकूलतेने पहा, त्यासोबत स्वतःचं कौतुक करायला शिका, स्वतःला बदलण्याची उत्कट इच्छा बाळगा. हे सगळं आहे कशासाठी? स्वप्रतिमा उंचवण्यासाठी. तर लक्षात राहू द्या, हा पहिलाच आपला व्हिडिओ आहे मानसशास्त्राचा. असे टोटल 1100 क्वेश्चन घेणं तुमचा जास्त वेळ न घेता क्वेश्चन त्याचं आन्सर एवढंच बघणार, विश्लेषण पाहायला वेळ नाही. कारण पेपर तुमचा कधी आहे? 23 नोव्हेंबरला आहे. त्यामुळे यातले खूप सारे क्वेश्चन रिपीट होतील.
त्यामुळे चॅनल नवीन आहेत, अजून सबस्क्राईब नसेल चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचे बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, टेलिग्रामचा ग्रुप जॉईन करून घ्या. ठीक आहे. आणि जर तुम्हाला टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल तर 49 मध्ये टेस्ट सिरीज आहे. श्रेय अकॅडमीचं आपलं ॲप आहे, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, डाउनलोड करून घ्या. ओके, चलो थांबतो.